सुस्वागतम शुभस्वागतम सुस्वागतम. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी सौ श्रुती ओंकार चित्ते इथे सर्व जमलेल्या पाच ग्रामस्थांना माझा नमस्कार व त्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाच्या आपल्या व्याख्यानमालेच्या अध्यक्षा आहेत सौ स्नेहा काकू चितळे. तसेच आपले व्याख्याता आहेत अमृता ताई जोशी. त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करते. त्यानंतर त्यांना विनंती करते की त्यांनी विठ्ठल आणि रखुमाई यांच्यासमोर दीप प्रज्वलन व हार अर्पण करावे. धन्यवाद. दुर्गेचे चौथे स्वरूप म्हणजे कुष्मांडा. कुष्मांडा म्हणजे कोहळा. कोहळ्यात अनेक बिया असतात. प्रत्येक बीमध्ये अनंत कोहाळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक असते. हे विश्वच जणू कोहळ्याप्रमाणे आहे. या दिवशी पूजा केलेल्या साधकाचं मन अनाहत चक्रात स्थिर झालेलं असतं. या देवीने आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून ती सृष्टीची आद्य शक्ती मानली जाते. या देवीचं निवासस्थान म्हणजेच सूर्यमंडल. कारण तिथे निवास करण्याची शक्ती केवळ याच देवीमध्ये आहे. तिचं शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. अष्टपूजा असलेल्या या देवीच्या हातात कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचं फूल, अमृत कलश, चक्र, गदा आणि 8व्या हातात जपमाळ आहे. या देवीची उपासना केली तर आयुष्यात शक्ती, यश आणि आरोग्य वाढतं. माणसाला सुख समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या या देवीला प्रणाम करूया. या देवी सर्व भूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. यानंतर मी थोडक्यात व्याख्यातेची ओळख करून देते. सौ अमृता ओंकार जोशी, पूर्वाश्रमीची सुषमा शशिकांत तेरे देसाई. शिक्षण BA पूर्ण. त्यांचा स्वतःचा स्वामी कृपा गृह उद्योग असा बिझनेस आहे. मानदेशी ही संस्था महिलांसाठी काम करते. त्यात बचत गटांना महिलांच्या आपल्या पाककृतीचे प्रशिक्षण देऊन त्यांचे समाजकार्य उत्तमपणे निभावतात. व्याख्यानाविषयी 2 ओळी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. अनेक वेळा आणि आत्तापर्यंत समाजाने तुकारामांची पत्नी आवली ही भांडखोर, कजाक हेच ऐकत आलोय. पण समाजाने तिची बाजू ऐकलीच नाही किंवा तिचे विचारही ऐकलेच नाही. तेच विचार घेऊन आपल्या समोर येते सौ अमृता ओंकार जोशी. ऐकूया आवली या विषयावर तिचे चरित्र. धन्यवाद. नमस्कार. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
मंडळी, सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्र म्हणजेच नवचैतन्याचा, नवीन ऊर्जा देणारा सण. या नवरात्रीमध्ये आदिशक्तीची पूजा, आरती केली जाते. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आणि तिच्या सन्मानाचा आविष्कार. निसर्गाने निर्माण केलेला कलेचा सर्वोत्तम नमुना म्हणजे स्त्री. वज्रापेक्षाही कठीण होणारी स्त्री फुलापेक्षाही कोमल होऊ शकते. तिच्या अंगी नेतृत्व गुण, कर्तृत्व गुण असतात. अनेक गुणांनी संपन्न असणारी स्त्री आपल्या सृष्टीने निर्माण केलेला सर्वोत्तम नमुना. स्त्री ही पुरुषापेक्षा संतुलनात आणि खंबीरपणात कायमच वरचढ असते. अशाच एका संयमी, खंबीर, परखड आणि निर्भीड असणाऱ्या तुकारामांच्या द्वितीय पत्नी जिजा म्हणजेच आवली हिचा जीवन प्रवास आजच्या व्याख्यानमालेतून मी आपल्यासमोर उलगडणार आहे. आवली म्हणजे संत तुकारामांची द्वितीय पत्नी. अनेक अभ्यासकांनी, जाणकारांनी, सिनेमा नाटककारांनी आपल्यासमोर आवली रेखाटली ती केवळ आणि केवळ तुकारामांची भांडखोर आणि कजाक पत्नी म्हणूनच. खरं तर ही तिची एक बाजू होती, परंतु तिची दुसरी बाजू काय? या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला तुक्याची आवली अभ्यासायला मिळाली आणि तिची दुसरी बाजू काय आहे हे आज मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. आपल्या भक्तीनं, अभंगवाणीनं संतपदाच्या शिरोमणी पदावर पोचलेले संत तुकाराम म्हणजे संत परंपरेतले बहुमोल रत्न. त्यांच्या आयुष्यात त्यांनी सोसलेले आघात, त्यांची पराकोटीची विठ्ठल भक्ती आणि श्वासाश्वासापर्यंत पोचलेली त्यांची अभंगवाणी. तुका आकाशा एवढा बनून त्यांनी मराठी माणसाचं मन व्यापलंच. तसंच संत परंपरेतील सर्वश्रेष्ठ संत कवी म्हणून सामान्यातल्या सामान्य माणसांनाही आपलेसे वाटणारे, जवळचे वाटणारे असे संत तुकाराम म्हणजेच विठ्ठलाच्या आणि वारकऱ्याच्या गळ्यातील तुळशी माळच जणू. अशा ह्या तुकारामांची द्वितीय पत्नी आवली. ही आवली होती कोण? तर संत तुकारामांसारख्या तेजस्वी सूर्याच्या त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या वाईट क्षणांची भागीदार आणि साक्षीदार होती आवली. आकाशा एवढे संत तुकाराम आकाशा एवढे मोठे मोठे होत गेले, पण आवली मात्र धरणीसारखी राहिली. नुसती धरणीसारखी नव्हे तर लक्ष भेगा पडलेल्या, ऊर फाटलेल्या जखमी धरणीसारखी. आपल्या संतपदाच्या वाटचालीत संत तुकाराम पुढे पुढे चालत राहिले आणि पुढे जाऊन संत शिरोमणी पदाला पोचले. आणि आपल्या नवऱ्याचं मोठेपण तिला कळलेलं होतं, परंतु त्याचं संसाराकडे दुर्लक्ष होतंय म्हणून ती भांडत राहिली. त्यांनी विठ्ठलाचा नाद सोडावा आणि प्रपंच पाहावा म्हणून त्यांच्या मागं लागली आणि इथंच तिला कजाकपणाचं विरोध मिळालं. परंतु संत तुकाराम महाराजांच्या अणू एवढ्या रूपापासून ते त्यांच्या आकाशा एवढ्या कर्तृत्वापर्यंत त्यांच्या प्रत्येक संकटात, त्यांच्या प्रत्येक परिवर्तनात आवली साक्षीदार होती, भागीदार होती. आणि या ना त्या रूपानं ती त्यांच्या प्रत्येक संकटात आणि प्रत्येक परिवर्तनात निमित्त सुद्धा होती. विठ्ठलावरचा तिचा अधिकार हा खूप मोठा होता, कदाचित तुकाराम महाराजांपेक्षाही मोठा, पण तरीही दुर्लक्षित राहिलेली. संत तुकारामांच्या आयुष्यात नाती शरामी म्हणून आलेली आणि सप्तपदीच्या वेळी पतीला दिलेली वचनं प्राणपणाने निभावणारी अशी आवली. वारकरी संप्रदायाचे कलश म्हणून वंदनीय असणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे देहूगावचे महाजन. इंद्रायणी काठच्या अलंकापुरीची महती जशी ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी ग्रहणामुळे वाढली, तशीच देहूची श्री क्षेत्र म्हणून ख्याती संत तुकाराम महाराजांमुळे झाली. तसेच आवलीचे वडील आप्पाजी गुळवे हे पुणे परगण्यातील एक धनाढ्य, सुसंस्कृत आणि सज्जन व्यापारी होते. त्यांचा 14 खणाचा ऐसपैस वाडा, वाड्यासमोरचं भलं मोठं अंगण, त्यासमोर भरलेली जाईजुई आणि त्यापेक्षाही मोठा असणारा असा परसू, अशा सधन कुटुंबात आवली लहानाची मोठी झाली. आप्पाजींचे उत्तम संस्कार घेऊन प्रपंच हाच परमार्थ असतो, हाच बालसंस्कार तिच्यावरती जन्मापासून रुजत गेला. पुढे तुकारामांच्या आयुष्यात त्यांची पत्नी म्हणून आली. आप्पाजींची लाडकी लेक तुकारामांची पत्नी झाली. त्याआधीच तिने बोलोबांचं म्हणजे तिच्या सासऱ्यांचं मन हे तिच्या गुणांनी जिंकून घेतलं होतं. बोलोबा आंबिले मोरे आप्पाजींकडे अनेक वेळा मंदिर जीर्णोद्धाराच्या कामासाठी येत होते. त्यावेळेला आवलीचे सूचक प्रश्न, तिच्या अंगी असणारे संस्कार ह्या साऱ्यांची भुरळ बोलोबांना झाली आणि त्यांच्यासमोर दिसू लागला आपल्या तुकारामांचा आनंदी संसार. परंतु आवली लहानपणापासून निर्भीड होती, खंबीर होती. तो काळ असा होता की मुलींना प्रश्न विचारायची जास्तीची मुभा नव्हती, पण तरीही आवली आप्पाजींना अनेक प्रश्न विचारे. बरं, तिच्या बालपणातले तिचे प्रश्न पण कसे होते? तिला विठ्ठल आवडत नव्हता, पण मग तो का आवडत नव्हता? कारण त्यामागे कारणं होती. तिने अनेक वेळा विचारले. करकट्टेवर घेऊन उभा असणारा तो पांडुरंग तिला कधीच आवडेना. ती कायम म्हणे, अशी कशी बाई मूर्ती,
बघावे तेव्हा सदानकदा हात बसतील कमरेवरती, ना बसायला त्याला आसन ना वाहन, ना आशीर्वादासाठी हात उंचावलेला. बरं रूप तरी साजिरं गोजिरं आहे तर ते पण नाही. आणि काय तर म्हणे ह्याच्या मागे भक्तांचा मेळा असतो, कितीतरी नवल. हेच प्रश्न थोडके होते की काय. त्यांच्या गावात घडणाऱ्या अनेक प्रसंगामुळे आधीच आवडत नसलेला विठ्ठल तिला अधिकाधिक आवडेनासा झाला. गावातल्या राऊने स्वतःचा घर संसार सोडला आणि तो पंढरपुरात जाऊन राहिला. त्याची बायको सारजाका आप्पाजींकडे रडत आली की माझा नवरा पंढरपुरात गेला, परत कधीच येणार नाही, आता माझं कसं होणार. आप्पाजींनी विश्वास दिला, घाबरू नको, तुझ्या नवऱ्याला मी माघारी घेऊन येतो. त्याप्रमाणे त्यांनी राऊला परत आणलं. गावच्या विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारात लक्ष घालायला सांगितलं आणि तिथे गुरव म्हणून त्याची नियुक्ती करण्याचं त्याला वचन दिलं आणि त्याचा प्रपंच मार्गी लावला. प्रपंच मार्गी लावत असताना आप्पाजींनी त्याला सांगितलं, विठ्ठलाची भक्ती कर, देव कधीच सांगत नाही प्रपंच सोडून माझ्याकडे ये. त्यामुळे तुला भक्ती करायची ना, कर, पण त्याआधी प्रपंच कर. आणि आवलीच्या मनावर हेच शब्द कायमचे बिंबवले गेले. तिच्यासाठी तिचे आप्पाजी आधीच थोर होते, पण तिच्या ह्या प्रसंगाने अजूनच तिच्या मनात त्यांच्याविषयीचा आदर वाढला. जसा आप्पाजींबद्दलचा आदर वाढला तसाच विठ्ठलाबद्दलचा राग सुद्धा वाढला. जोपर्यंत राऊला घेऊन सेवक परत आला नाही तोपर्यंत आवलीने घरच्या सगळ्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं. पंढरपूर कुठे आहे, पंढरपूर कसं आहे, ते किती लांब आहे, जायला किती वेळ लागतो, यायला किती वेळ लागतो, चालत किती वेळ लागतो, घोड्यावरून किती वेळ लागतो. एक ना अनेक प्रश्न आई आणि घरातल्या काम करणाऱ्या गुणाबाईला तिने विचारले, पण तिच्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नव्हती. मग ती आप्पाजींना आली आणि विचारलं, आप्पाजी किती हो दूर आहे पंढरपूर इथून. तिला म्हणाले, आप्पाजी असेल का 100 कोसावर. का ग. तिचे डोळे विस्फारले. बापरे, 100 कोसावर. आणि एवढ्या लांब राहून हा विठोबा सगळ्यांवर कसं काय गारुड घालतो, बराच दिसतोय की हा. असे अनेक सूचक प्रश्न तिच्या मनाला पडत होते. आणि ह्यातूनच तिचं प्रपंचाकडे असणारा कल बघून बोल्लोबांना वाटलं की हीच आपल्यासाठी यथार्थ सून आहे. आपल्या तुकारामांचा मोडकळीस आलेला संसार हीच सांभाळू शकते. बोल्लोबा आंबिले मोरे देहूगावचे सज्जन गृहस्थ. त्यांच्या पंक्तीला कायम कुणी ना कुणी वारकरी किंवा कीर्तनकार असत. त्यांची पत्नी कनकाई फार मोठी देवभोळी. नवऱ्याच्या पंक्तीला बसणाऱ्या वारकऱ्यांचा कीर्तनकारांचा सारा उठबस करण्यात ती अगदी कौतुकाने साऱ्यांचा उठबस करी. ह्यात तिचा दिवस जाईल. घरामध्ये 3 मोठी मुलं. मोठा सावजी लग्न झालेला परंतु विरक्त स्वभावाचा, परंतु पत्नी हुशार म्हणून संसार बऱ्यापैकी चालला होता. मधला तुकाराम लग्न झालेला, पोटी एक लेकरू संताजी, पण त्याची पत्नी अंथरुणाला खिळलेली होती. आज ना उद्या तिचं मरण आहे हे सगळ्यांनाच ज्ञात होतं. आणि आपल्या ह्या हुशार आणि समंजस लेकराचं पुढे काय होणार म्हणून कनकाई आणि बोलोबा कायम चिंतेत असत. पण आवलीला पाहिलं आणि त्यांची ही चिंता दूर झाली होती. आणि म्हणूनच बोल्लोबांनी आप्पाजींकडे लग्नाचा प्रस्ताव दिला. आणि तुकारामांचं पहिलं लग्न झालेलं असताना, पहिली पत्नी जिवंत असताना सुद्धा त्यांचं घराणं सुसंस्कृत आहे, सदन आहे आणि मुळात तुकाराम स्वतः खूप सज्जन आहेत हे जेव्हा आप्पाजींनी पाहिलं तेव्हा आपली मुलगी डोळे मिटून त्यांनी त्यांच्या ओटीत घातली. पुढे विधिवत साखरपुडा आणि लग्न करून तुकारामांची आवली जिजाई बनून त्यांच्या संसारामध्ये आली. हिला जिजाई म्हणून फक्त या घरात कनकाई हाक मारत, बाकी सासरे बोल्लोबा तर तिला सुनबाई म्हणूनच हाक मारत. परंतु तुकाराम मात्र प्रेमानं आवलीला आवले म्हणत आणि तिला हे फार आवडे. आणि तिचं यथार्थ जीवन तुकारामांची आवली होण्यातच घालवायचं असं तिने ठरवलेलं. कारण ज्या वेळेला तिला आईनं निरोप दिला, पाठवणी केली, त्यावेळेला तिला सांगितलं, असा संसार कर की लोकांनी सीतेचा राम नव्हता तर रामाची सीता होती, तसं तुला तुकारामांची आवली म्हणून संबोधलं जाऊ दे लेकी, असा संसार कर, असं कानमंत्र देऊन ती सासरी आली होती. आणि म्हणून तिची आयुष्यभराची खटपट होती ती तुकारामांची आवली होण्याची. पुढे तुकारामांचा संसार यथार्थपणे चालू झाला हे पाहून बोल्लोबांना आपल्या जीवनाची इति कर्तव्यता झाली असं समजून त्यांनी एके दिवशी देह ठेवला. आणि तुकारामांवरती सगळ्यात मोठा आघात झाला. ओरवय असणारा तुकारामांचं वय पोरकटपणा निघून गेला. जबाबदारीची जाणीव झाली आणि आयुष्य काय आहे हे कळायच्या आधीच नियतीने त्यांच्यावरती केलेला आघात होता. जरी सासरे असले तरी वडिलांसमान असणारे बोलावा गेल्यानंतर आवलीच्या सुद्धा आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. या सगळ्यातनं ते कुठे ना कुठे सावरतात. तोच आपल्या पतीच्या मार्गावर जात कनकाईने सुद्धा जगाचा निरोप घेतला. एका पाठोपाठ 2 मायेचे आधार त्यांनी गमावले होते. सैरभैर झालेले तुकाराम आणि आवली पुन्हा एकदा त्याच्यातनं उभं राहून कर्तृत्वाचा लेप लेवून जगण्याचा प्रयत्न करत होते. आणि ह्यातूनच पुढे
आधीच विरक्त असणाऱ्या सावजीची पत्नी निधन पावली आणि विरक्तीकडे कल असलेला सावजी तीर्थाटनाला जातो म्हणून सांगून जो गेला तो परत आलाच नाही. आई वडील तर गेले, वडिलांच्या जागी असणारा मोठा भाऊ सुद्धा परागंदा झाला. आता कुणाकडे पाहायचं, कुणासाठी जगायचं? पण तरीही आवली होती. आवलीने कर्तव्याचा लेप घेऊन पुन्हा एकदा झुंजारपणे उभी राहिली. तिने तुकारामांनाही उभं केलं की आपल्याला जगलं पाहिजे, आपल्या पोटी असणाऱ्या लेकरांसाठी जगलं पाहिजे. अशातच त्यांना एक गोंडस कन्या झाली. तिचं नाव त्यांनी काशी ठेवलं. या काशीला वर्ष होतं ना होतं तोच महादेवचा जन्म झाला आणि ह्यांच्या बाळलीलामध्ये अख्खं तुकारामांचं कुटुंब नाहून निघालं. त्यांचा आनंद पण नियतीला बघवला नाही आणि नियतीने पुन्हा एकदा तिचे विनाशकारी फासे टाकले. परंतु ह्या वेळेला हे विनाशकारी फासे फक्त तुकारामांच्या घरापुरते मर्यादित नाही, तर अख्ख्या महाराष्ट्रभर पडले महाभयंकर दुष्काळाच्या रूपात. गावाच्या गावं ओस पडली, गोठ्यातली गुरं चारा पाण्या वाचून गेली, घरातली लोक अन्न पाण्या वाचून मेली, गावाच्या गावं स्मशान बनत होती. आणि ह्याच दुष्काळाचा बळी पडला तुकाराम आणि रुक्मिणींचा मुलगा संताजी. आईबाप गेले, भाऊ गेला आणि पोटी असणारं लेकरू तेही गेलं. ज्याला आवलीच्या ओटीत मोठ्या विश्वासानं टाकून ज्या रुक्मिणीने जगाचा निरोप गेला होता ते लेकरूही गेलं. परत एकदा तुकाराम खचले. इतके आघात झाले की ते आघात त्यांच्या समंजसपणाला पोरकं करून गेले. आता जीवनात राम नाही, या संसारात का रमायचं? नियती एकावर एक आघात करते, त्यापेक्षा मी आपला विठ्ठलाकडे जातो, विठ्ठल भक्ती करतो. म्हणून तुकाराम विठ्ठलाच्या भक्तीला लागले. आणि इथेच पहिली संतापाची ठिणगी पडली आवली आणि तुकारामांमध्ये. कारण दुष्काळाने आधीच दुकानाची वासलात लागलेली, घरातलं धनधान्य सगळं संपत चाललं होतं. भांडी कुंडी जे काही होतं त्यांनी सोनाराच्या पेढीवर किंवा सावकाराच्या पेढीवर प्रस्थान ठेवलं होतं. पोटी असणाऱ्या 2 मुलांचं काय करायचं ह्याचा विचार आवलीला पडला होता. आणि तुकाराम हे असे विरक्त होत चाललेले, समोरच्या संकटाशी 2 हात न करता त्याच्यापासून पळत होते. आणि एखादा पुरुषासारखा पुरुष असं कसं वागू शकतो, म्हणून ती प्रत्येक वेळेला त्यांच्या कर्तृत्वाला बोल लावत होती. त्यांच्यातला पुरुषार्थ जिवंत करण्यासाठी त्यांच्याशी भांडत होती. पण सारंच व्यर्थ. तो पांडुरंग तिचे अगदी कष्ट दिसत असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. आणि म्हणूनच ज्या बोल्लोबा आंबिले कुटुंबाने आयुष्यभर फक्त आणि फक्त विठ्ठलाची सेवा केली, त्या घरावर इतके आघात एकामागोमाग एक करताना त्या पांडुरंगाला काहीच कसं वाटलं नाही. देव देव म्हणवतो आणि स्वतःच्या भक्तांची अशी परवड करतो. म्हणून आवलीला त्याचा प्रचंड राग येई आणि त्याचं तोंडही ती कधी बघत नसे. अशातच दिवस चिंतेने उगवत होते, तसेच दिवस चिंतेने मावळत होते. आताशे तुकाराम मंदिरामध्ये जाऊन भजन कीर्तन करणं, नामस्मरण करणं ह्यातच दंग राहत. पोटच्या मुलांच्या पोटात काय घालायचं ह्याचा प्रश्न त्यांना कधी पडतच नसे. तो प्रश्न बघायला त्यांची आवली यथार्थ होती ना, म्हणून त्यांनी कधी प्रपंचाकडे पाहिलंच नाही. पण आजचा दिवस होता, घरात अन्नधान्याचा कड नव्हता. आवली कडाडली आणि तुकारामांनी कुठून तरी धान्य आणून दिलं. हे असंच बरेच वेळा व्हायचं. आवली चिडचिड करायची, मग तुकाराम कुठून तरी धान्य आणून द्यायचे. आणि तिने विचारलं का कुठून आणलं, कसं आणलं, तर त्याचं उत्तर कधीच ते देत नसत. सामान हातात द्यायचं आणि सरळ मंदिराची वाट धरायची. शेवटीला कंटाळून बिचारीने विचारायचं सोडून दिलं. आपल्या लेकरांच्या पोटात वेळेवर 2 घास पडतायत ना, बस झालं, एवढाच विचार करून ती गप्प बसली. आणि पोरांच्या पोटाला 2 घास घालायचे आणि 2 भाकऱ्या घ्यायच्या आणि नवरा कुठे आहे ते शोधत जायचं. नामस्मरणात गुंग असलेल्या आपल्या नवऱ्याला जागं करायचं, त्याला 2 घास खाऊ घातले की तिच्या जीवाला बरं वाटायचं. हा असा तिचा नित्याचा परिपाठ आता चालू झाला होता. हे थोडकं होतं की काय, म्हणून सारं काही गेलेलं असतानाही आपल्या पूर्वजांची ओळख असणारा, ज्या पूर्वजांचा वास होता त्या वाड्याला, तो वाडाही एक दिवस सावकार घेण्यासाठी आला. आणि आवलीवरती आभाळ कोसळलं. ती तुकारामांची वाट पाहत होती. तिला वाटलं आता गर्दीतनं तुकाराम येताना दिसले, तिला वाटलं आता माझे धनी आले, ते नक्कीच काहीतरी तोडगा काढणार. तुकाराम आले. त्यांनी सावकारासमोर हात जोडली. सावकारांनी सांगितलं, तुम्ही वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची उचल तुम्हाला करायला जमली नाही, म्हणून मी वाडा ताब्यात घ्यायला आलो. त्यांनी फक्त डोळे मिटले, सावकारासमोर हात जोडले आणि म्हणले, पांडुरंग पांडुरंग, त्याचीच सारी मर्जी, असं म्हटले. आणि आवलीजवळ येऊन म्हणाले, आवले, तुझं काही किडूक मिडूक या घरात असेल ते घे, आपली पोरं घे आणि आपण हा वाडा सोडून जायचंय. आवली 2 क्षण ऐकत राहिली, ते काय बोलतायत. तुकाराम परत म्हणे, आवली, तुझं काय असेल ते घे, आपल्याला घर सोडायचंय. आता मात्र आवलीचे डोळे विस्तारले. माणसाने स्थितप्रज्ञ असावं, पण किती असावं. आपल्या लेकरांच्या डोक्यावरचं छत जातंय. लेकरांचं सोडा, माझं सोडा, पण तुमचा उभा जन्म त्या घरात गेला. ते घर जाताना तुमचं मन व्याकुळ कसं होत नाही. ती भांडत राहिली, त्यांच्याकडे आकांत करत राहिली, पण शेवटी उपयोग शून्य. बुवा जसे स्थितप्रज्ञ होते तसेच ते राहिले. ते आवलीला म्हणाले, चल, तू काही काळजी करू नको, सगळं तो पांडुरंग आहे ना, त्याला सारी काळजी आहे.
त्यांच्या मुखातलं पांडुरंगाचं नाव ऐकलं आणि आवली अशी काही उसळली आणि म्हणाली, अहो धनी, काय बाप हैसा का कोण हैसा? कोण कुठला तो पांडुरंग? तो का करेल माझ्या पोरांची काळजी? अहो इथं प्रत्यक्ष त्यांचा बाप त्यांची काळजी करेना आणि तो पांडुरंग का म्हणून येईल त्यांची काळजी करायला? अहो त्याने त्याच्या कमरेवरचे हात काढले ना तर येईल तो धावून. तो बसलाय तिथं विटेवर, मला सांगतात त्याचं कौतिक. असं म्हणून शेवटीला तिनं गाडगी मडकी उचलली आणि तुकारामांच्या मागे ती फरफटत चालली होती. गालावर मनामध्ये ठुसठुसणारी वेदना आणि गालावरती अश्रू घेऊन प्रपंचाचा विचार करत ती चालली होती. देवा, माझं नशीब फरफटत मला इथपर्यंत घेऊन आलं, पण ह्या साऱ्या माझ्या लेकरांची काय रे चूक? तिचं असं का, त्यांचं असं का व्हावं? आणि ह्या सारा विचार करतेच चाललेला प्रवास अखेरला गावातल्या विठ्ठल मंदिरापाशी येऊन थांबला. आणि तुकाराम बुवा असे काही आनंदित झाले जसे काय धनधान्याने समृद्ध असणाऱ्या घरात ते आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतात असा त्यांचा आविर्भाव होता. आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचा आविर्भाव पाहिला आणि आवलीला एक क्षण वाटून गेलं, आता बहुतेक साक्षात रुक्मिणी देवी आतनं येत आहेत आणि आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करतायत का काय. नाईलाजाने का होईना ती विठ्ठल मंदिरात आली, आपल्या डोईवरचा पदर सारखा केला आणि त्या विठ्ठल मूर्तीकडे पाहिलं आणि एक वार त्याच्यावर गरजलीच, हाच हाच तू मेल्या, माझ्या संसाराचा इस्कोट केलास, माझ्या पोराबाळ्यांना उघड्यावर पाडलंस आणि इथं उभा राहून हसतोयस होय? तुझ्या ह्या हसण्यानंच माझ्या नवऱ्याला येडं केलंस तू. तुला वाटलं ही आवली एकटी बाई माणूस, ती काय करील, पण मी काय तुला बदायची नाही हो, सांगून ठेवते. माझ्या नवऱ्याला येडं केलंस, माझ्या पोरांच्या डोक्यावरचं छप्पर काढून घेतलंस. अरे भक्तांचा पाठीराखा म्हणवतोस ना तू, मग तुझं सारखं नाव घेणाऱ्या त्या भक्ताची अशी परवड करताना तुला लाज नाही होय वाटत? आता मी जे सांगते ते मुकाटपणे ऐक. माझ्या डोक्यावरचं छप्पर तू काढून घेतलंस ना, मग आता माझ्या डोक्यावर छप्पर तू दे, नाही तर तुझं काही खरं नाही, सांगून ठेवते. पहा किती मोठा अधिकार होता की तिनं साक्षात भगवंतांना जाब विचारला होता. आणि पांडुरंगाला जाब विचारणारी आवली पाहिली आणि तुकाराम धावत आले. अगं आवले, आवले काय करतेस? आपलं प्रारब्ध आहे ते तू त्याला का बोलला होतेस? ते आपलं प्रारब्ध आपल्याला भोगलं पाहिजे ग. त्यांनी परत तुकारामांनी पांडुरंगाची बाजू घेतली आणि आधीच संतापलेली आवली परत एकदा गरजली, होय तर त्याची नाही त्याला नाही बोलत, मग काय तुम्हाला बोलू? बरं काय फायदा तरी आहे का तुम्हाला बोलून? तुम्ही काय करणार? सारखं विठ्ठल विठ्ठल करणार, माझ्या पोटच्या पोरांच्या अन्नपाण्याची सोय कोण करणार? येणार होय तुमचा काळ्या. तुकाराम शांत बसले, कारण आवली एवढी संतापली होती की तिच्या समोर बोलण्याची काही सोय नव्हती. त्यांनी मडक्यातलं थोडंसं पाणी आणून तिला दिलं आणि थंडगार पाणी पिऊन आवलीच्या जीवाला थोडीशी शांतता आली. मंदिराच्या खांबाला ती टेकून बसली. तुकाराम आवलीचे नव्हते, परंतु साऱ्या गावाचे होते. त्यांनी कधी स्वतःचा संसार नाही केला, पण साऱ्या गावाचा संसार केला. आणि म्हणूनच तुकारामांचा वाडा जेव्हा सावकारांकडे गेला त्यावेळेला गावातली सर्व मंडळी विठ्ठल मंदिरामध्ये तुकारामपाशी आली. आणि येताना नुसती रिकाम्या हाताने नाही हो, कोणी धान्य आणलं होतं, कोणी हंतरून पांघरून आणलं होतं, कोणी जळण आणलं होतं. संसाराला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन गावकरी विठ्ठल मंदिरात आले आणि मंदिर जीवनावश्यक वस्तूंनी भरून गेलं. आता ह्या साऱ्या वस्तू ठेवायच्या कुठे? तर ह्यावर तोडगा काढला तो तुकारामांच्या घरात कामाला असणाऱ्या माणकूने. त्याचं गाव कुसाबाहेर घर होतं आणि ह्या घरामध्येच त्याने तुकारामांनी राहावं असं त्याने सांगितलं. गावकऱ्यांनीही त्याची ही इच्छा उचलून धरली आणि शेवटीला देवळात जमलेलं सारं सामान माणकूच्या घरामध्ये लावून सुद्धा झालं. आवली हे सारं विस्फारलेल्या डोळ्यांनी आपल्या नवऱ्यावरचं गावाचं प्रेम बघत होती. आणि ती निघताना आली, परत एकदा विठ्ठल मूर्तीकडे पाहिलं आणि त्याला म्हणाली, काय रे, तुला काय वाटलं हे तुझं कर्तृत्व आहे? असं समजू नकोस, हे माझ्या नवऱ्याचं कर्तृत्व आहे, माझ्या सासू सासऱ्यांची पुण्याई आहे, माझ्या नवऱ्याचं गावावरचं प्रेम आहे आणि म्हणून त्याला हे सगळं मिळालंय. ह्यात तुझं काही नाही, तुला फक्त विटेवरती उभं राहायचं आणि कमरेवर हात ठेवायचं एवढंच येतं. तू बस हसत, मी चालली, माझ्या लेकरांच्या पोटाला 4 घास मला घालायचे. असं म्हणून आवली तिच्या नवीन घराकडे निघाली. जाताना एकीकडे अपमानानं व्यथित झालेलं मन होतं, तर दुसरीकडे आनंदाने काठोकाठ भरलेलं मन. व्यथित दुःखाने अशासाठी होतं की आजपर्यंत त्यांनी ज्यांना सुपाने दिलं होतं, आज त्यांच्याकडनं ओंजळभर घेण्याची वेळ तिच्यावरती आली होती. ज्या अंबिले मोरे घराण्यांनी आयुष्यभर संपूर्ण गावावरती अनन्वित उपकार केले होते, त्यांच्या उपकाराखाली जगण्याची वेळ आज त्यांच्या सुनेवर आली होती. आणि जो माणकू त्यांच्याकडे कामाला होता, आज त्याच्या घरात आश्रय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. आणि ही सल कुठेतरी तिला बोचत होती. पण दुसरीकडे आनंद ह्या गोष्टीसाठी होता की नसेल का माझ्या नवऱ्याने माझा संसार केलं, पण त्याने पुऱ्या गावाचा संसार केला. नसेल पोराबाळांकडे माझ्याकडे लक्ष दिलं, पण साऱ्या गावाकडे लक्ष दिलं. आणि आज म्हणूनच प्रत्येकाच्या तोंडात माझ्या नवऱ्याचं नाव होतं. इतकंच काय, तो प्रत्येक वस्तू देता घेताना सुद्धा तुका म्हणेचं पालुपद होतं, तुकारामांचे अभंग होते.
आणि आपला नवरा किती मोठा आहे, त्याचं कर्तृत्व किती मोठं आहे हे आवलीला कळून आलं आणि नवऱ्याचा अभिमान सुद्धा वाटला. आवली नवीन घरात या विचारकर्तेत येऊन पोचली. पडझड झालेल्या खोपटात येऊन तिने मिळालेलं सामान बऱ्यापैकी लावलं, चूल पेटवली, तिला नमस्कार केला आणि 4 भाकऱ्या केल्या. आपल्या पोटच्या पोरांना 4 घास खाऊ घातले आणि फडक्यात भाकऱ्या बांधून विठ्ठल मंदिरापाशी आली. नवऱ्याला हाक मारली. नामस्मरणात तुकाराम गुंग होते, त्यांना हाक मारली. तुकाराम तिच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत राहिले. मगाशी भांडणारी ही आवली आता माझ्यासाठी भाकर घेऊन आली. माझी भांडखोर असेल, पण माझी आवली भाबडी आहे, असे विचार मनातल्या मनातच चालू होते आणि ते तसेच आवलीकडे बघत होते. आवली त्यांना म्हणाली, असं भेकरासारखं बघू नका, बायकोला काय कधी बघितली नाही? ही भाकरी खा आणि सांच्याला घरी या, नाहीतर बसशीला इथं टाळ कुटर. मला लय कामं आहेत, मी जाते, असं सांगून ती निघून सुद्धा गेली. तुकाराम तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. खरंच न उलगडणारं कोड आहे होय ही बाई, असं म्हटले आणि परत नामस्मरणात दंग झाले. इकडे घरी येऊन पडझड झालेल्या खोपटाचा तिने जणू राजमहाल केला. सूर्य अस्ताला गेल्यानंतर तुकाराम बुवा घरी आले. बघतात तर काय, पडझड झालेल्या खोपटाचं तिने राजमहाल बनवलेला पाहिला आणि तिच्या कामसूपणाचं आणि तिच्या गृहकृत्य दक्षतेचं त्यांना कौतुकच वाटलं. ते हातपाय धुवून आत आले. आवली म्हणाली, आलात? सोडलं वाटतं तुम्हाला त्या काळ्यानं? का ग आवले, सारखं त्याला बोल लावतेस तू? त्याला नको लावू तर कुणाला लावू हो? तुम्ही सारखं त्याचं नाव घेता म्हणून मी त्याला बोलत बसते. बरं असो, आता आलायसा, हातपाय धुवून घ्या आणि जेवायला बसा. दुपारपासून काही खाल्लं नाहीत, मला पण माहिती आहे. दुपारी मी दिलेली भाकरी गावकऱ्यात वाटली असणार आहे तुम्ही. हे ऐकताच तुकारामांना नवल वाटलं की इतकी कशी काय ही आपल्याला ओळखते, आणि म्हणून म्हणाले, खरंच म्हटलं ना की स्त्रीला म्हणतात ना, स्त्री समजणं अवघड असतं, तसं ते म्हणाले, ही बाई खरोखर कोडा आहे, मला कधीच समजायची नाही बहुतेक. 2 घास सगळ्यांबरोबर खाताना आज संपूर्ण कुटुंब इतके दुःखाचे आघात झेलल्यानंतर सुद्धा एकत्रित जेवत होते आणि इतक्या दुःखाच्या प्रसंगानंतर आयुष्यात आलेला हा एक सुखाचा क्षण आवलीसाठी नवसंजीवनी देणार होता, तिच्या पुढच्या आयुष्यात येणारे आघात झेलण्यासाठी. याच माणकूच्या घरात त्यांचा पुढचा संसार सुरू झाला. रात्री भागलेली आवली झोपी गेली, पण तुकाराम बुवांना कसली तरी बेचैनी होती, ते झोपले नाहीत. पहाटे उठून आवली पाहते तर अंथरुणात बुवा दिसले नाहीत. गेले तरी कुठे? ओसरीवर येऊन पाहिलं तर पागोटं दिसलं नाही, बाराबंदी दिसली नाही. म्हणजे नक्कीच विठ्ठलाच्या मंदिरात गेलं, दुसरं जाणार कुठे ते, असं म्हटलं आणि दिवसाची तिची कामं आवरायला सुरुवात केलं. सूर्य माथ्यावर आला तरी तुकारामांचा पत्ता नाही. गेले कुठे तुकाराम? तिने आपल्या लेकराला म्हादूला मंदिरात पाठवलं आणि वडिलांना बोलून आणायला सांगितलं. पण म्हादू पळत आला आणि म्हणाला, बाबा विठ्ठल मंदिरात नाहीत. मग गेले कुठे? तेव्हा शेजारचे सोपान काका म्हटले, आज ते भामनाथाच्या डोंगरावर गेले. अरे कर्मा, काही एडबीड लागलं का काही ह्या माणसाला? तिथं सिंह वाघ असतात, कशाला जाऊन बसलेत? तिनं पटकन टोपलीमध्ये भाकऱ्या घेतल्या, लोटकीत दूध घेतलं आणि अशी ही कर्तव्यदक्ष आवली उन्हातानाची पर्वा न करता अनवाणी पावलांनी काट्याकुट्याचा रस्ता तुळवत भामनाथाच्या डोंगरावर चढू लागली. हा डोंगर चढताना तिच्या पायामध्ये बाभडीचा काटा घुसला. काटा अशा प्रकारे घुसला की काढायला जावी तरी सल, चालावं तरी सल. बरं, आता काटा काढण्यात वेळ गेला तर तुकारामांपर्यंत भाकरी कशी पोचणार? वेळेवर त्यांना 2 घास मिळाले पाहिजेत, ही एक बायकोची तळमळ. कारण सकाळपासून त्यांनी काय खाल्लं नाहीये हे तिला ज्ञात होतं आणि म्हणूनच पायातला काटा तसाच ठेवून ती फरफटत चालत राहिली आणि समोर आल्यानंतर तिला तुकाराम दिसले आणि तिने सुस्कारा सोडला. तुकारामांच्या आजूबाजूला हरणं, अनेक प्रकारचे पक्षी विहंग करताना तिला दिसले आणि ती येऊन त्यांची तंद्री भंग करत म्हटली, काही एडबीड लागलं काय इथे येऊन बसलाय ते? तेव्हा तुकारामांनी डोळे उघडले आणि एकवार आवलीकडे बघून म्हणाले, अगं आवले, मी इथे येऊन पाहिलं, इथे बसलो, हे वृक्ष वेली सारे माझ्याशी बोलत होते, हे सारे आपले सगळे सोयरे आहेत. अगं ही सगळी त्या पांडुरंगाची कृपा. आणि मी इथे नामस्मरण करू लागलो, जिथे तिथे मला फक्त आणि फक्त पांडुरंगच दिसत होता. ग हे ऐकलं आणि आवली म्हणाली, त्या काळ्याचं कौतिक मला नका सांगू, तो गारुडीच आहे. लहानपणापासून त्याचं गारुड बघत आले. तो बसलाय रुक्मिणी देवी संघाने तुम्हाला येडं करतोय. घ्या, भाकर खाऊन घ्या, असं म्हणून आवलीने त्यांच्या पुढ्यात भाकर ठेवली आणि तिच्या पायात घुसलेल्या काट्याने तिला तेव्हा सल दिली आणि ती विव्हळली. तेव्हा तुकारामांनी प्रेमळ शब्दाने विचारलं, आवले, काही दुखतंय का ग? तेव्हा तिने पायात बसलेला काठा दाखवला. तुकारामांनी तो काटा अलगद काढला. तुकारामांच्या मायाळू स्पर्शाने म्हणा किंवा कशाने म्हणा, तिला तो काटा काढताना जराशीही वेदना झाली नाही. तिथलाच दगडी पाला घेऊन तुकारामांनी त्याच्यावर लावला आणि टोपलीतनं आणलेल्या भाजीचा 1 घास मोडला आणि आवली समोर धरला. सुरुवातीला आवलीने संकोच केला, इकडे तिकडे पाहिलं आणि पटकन तो घास खाल्ला. अमृताची चव असणारी ही भाजी भाकरी आज मीच केली आहे का, असं तिला वाटून गेलं. दुःखातही असे सुखाचे क्षण तिच्या वाट्याला आले होते. थोड्याशा सहवासाने आवली फुलली आणि परत तुकारामांसोबत भामनाथाचा डोंगर उतरून आली. नित्याप्रमाणे तिचा दिनक्रम चालू झाला.
आजच्या दिवशी असंच होतं. घरातले जोंधळे संपले, लेकरांना भाकरी कशी करायची. तिनं गोवऱ्यांची बुट्टी भरली आणि गावात घेऊन विकून पैसे आणायचे म्हणून चालली. तेवढ्यात मुलं आली. आई, भूक लागली. थांबा रे पोरांनो, सुंदरा मावशीला एवढी गोवऱ्यांची बुट्टी देते, ती जोंधळे देईल, ते दळले की तुम्हाला भाकरी देते. तोपर्यंत मडक्यात लह्या आहेत त्या खा, असं तिनं त्यांना सांगितलं. तेवढ्यात माधू म्हणाला, आई, साऱ्यांचे बाबा इथे ना तिथे काम करतात, आपल्या मुलांसाठी काही ना काही आणतात, आपले बाबा का नाही ग करत. त्यावर काशी म्हणाली, हो की गाई, तू पण असं फाटकं लुगडं घालतेस, आम्ही पण फाटके कपडे घालून फिरतो, आपले बाबा का ग कुठे काम करत नाहीत. तिला या प्रश्नाने तिच्या काळजाला कालवा झाली की आपल्या लेकरांच्या मनात हा प्रश्न आलाय, ह्याचं निरसन तर केलं पाहिजे, नाहीतर पुढे गैरसमज निर्माण होईल हे तिच्या लक्षात आलं. आणि ती पटकन म्हणाली, त्याचं काय आहे मुलांनो, तुमचा बाप लई मोठा माणूस आहे, त्याच्यावरती अख्ख्या गावाची जबाबदारी, अख्ख्या गावाचा संसार तो करतोय म्हटल्यावर त्याला आपला संसार करायला वेळ मिळेल का रे पोरांनो. मग तो मीच केला पाहिजे ना, म्हणून मी करते. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मी उपाशी मारणार नाही. ती लगेच गोवऱ्या विकून तुमच्यासाठी जोंधळे घेऊन येते, असं म्हणून ती वळते ना वळते तो समोर दिसले तिला तिचे आप्पाजी. त्यांना बघताच तिच्या डोक्यावरची गोवऱ्यांची बुट्टी खाली पडली आणि एका लहान मुलीसारखी ती जाऊन आप्पाजींना मिठी मारून रडू लागली. तिचा रडण्याचा आवेग इतका मोठा होता की जणू इंद्रायणी काठ वाहायचा थांबला. तिचं ते रडणं विठोबाच्या विठेला थरारून गेलं, इतकी ती रडत होती. जणू काय आज ती पहिल्यांदाच त्यांच्या समोर रडते, इतका तिचा तो आक्रोश बघून आप्पाजींनाही घरून आलं की आपली एवढी निर्भीड असणारी, खंबीर असणारी मुलगी आज अशी रडते, अशी ढेपाळले, हे त्यांना पाहावलं नाही. आणि क्षणात त्यांनी हातात आणलेल्या पिशव्या काशीकडे दिल्या आणि तिला म्हणाल्या, पोरांनो, तुमच्यासाठी खाऊ आणलाय, तो खाऊन घ्या. आणि बरं का, तुमची आई अशी रडणारी नाही हो, ती वाघिणीसारखी आहे, माझी वाघीण आहे, असं म्हटले आणि आवलीचे डोळे पुसले. इतक्या प्रकारचा खाऊ, कपडे लागते बघून मुलं आनंदून गेली. आणि त्यांनी विचारलं, आजोबा, हे सगळं आमच्यासाठी आहे का हो. त्यावर मुलांना आजोबांनी म्हटलं, होय रे पोरांनो, सगळं तुमच्यासाठी आहे. त्यावर ती आवली म्हटली, आप्पाजी, गेले कित्येक दिवसात माझ्या लेकरांनी भात खाल्ला नाही हो, फक्त सुकी भाकरी, ती सुद्धा अर्धपोटी खाऊन जगताय, पण त्यावर पण माझी तक्रार नाहीये हो. तुमचा जावई लय मोठा माणूस आहे, गावचा कारभार बघतो, गावकऱ्यांचं त्याच्यावर नितांत प्रेम आहे. तुमचा जावई खूप मोठा आहे, म्हणून आम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, कारण आम्ही लहान आहोत त्यांच्या पुढं. तुमचा जावई इतका मोठा आहे, त्याचं कर्तृत्व इतकं मोठं आहे ना की त्याच्या सावलीला सुद्धा आम्ही उभं राहू का नाही असं मला वाटतं. आणि गावचा प्रपंच करताना त्याला आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, ह्यात त्यांचा तरी काय हो दोष, असं आवली म्हणत राहिली. आणि इकडे आणलेला सर्व खाऊ मुलं आत घेऊन पळून गेली. तसं आवलीनं सजग भावनेने त्यांना सांगितलं, काशे, सगळं सामान नीटनेटकं काढून व्यवस्थित ठेव. इतक्या उत्कट भावनेत सुद्धा तिच्यामधली गृहिणी जागृत होती, ह्याचं आप्पाजींना नवल वाटलं. आपली चंद्रकोळीसारखी तळपणारी लेक आज चिंध्या लावून कुणाच्या तरी घरी गोवऱ्या विकायला जाते, ह्यांनी त्यांच्या काळजावरती ओरखडा आला. क्षणभर ते तसंच बघत राहिले. घरात आलेली दैन्यावस्था दुर्दशा त्यांनी पाहिली. आपल्या जावयाच्या घरी दारिद्र्य कायमचं वास्तव्याला आलंय ह्याचं त्यांना भानही नव्हतं, कारण दुष्काळामध्ये साऱ्यांची वाताहत झाली हे त्यांना ज्ञात होतं. तुकारामांवर एकामागोमाग एक त्यांच्या जीवलगांच्या जाण्यामुळे झालेले आघात त्यांना माहिती होते. पण पंचक्रोशीत बुवांचं गाजत असलेलं नाव ऐकून त्यांना वाटलं, आपल्या लेकीच्या घरी साधारण समाधान नक्की असेल, असं म्हणून ते लेकीकडे न येता आपली संसाराची घडी विस्कटलेली सावरत बसले. आणि आज जेव्हा आले तेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळली. बरं, इतकी आपली निर्भीड आणि खंबीर मुलगी एका अवाक्षराने सुद्धा तिने माहेरी कळवलं नाही की माझी दुर्दशा अशी आहे. हा तिचा परखडपणा होता का तिच्यातला खंबीरपणा होता जो तिला जगवत होता. अशी ही आवली अज्ञानी होती, पण अज्ञानी मनाने अध्यात्म सांगत होती. आप्पाजी तिच्याकडे बघत राहिले. लहानपणी दूध साखर नाही मिळालं, जेवताना दही साखर नसलं तर रडणारी आपली आवली, डोक्यात दुधीचा गजरा रोजच्या रोज नाही मिळाला तो फुरगटून बसणारी आवली आज मात्र फाटक्या कपड्यानिशी ती बघत होती आणि तरी सुद्धा आपल्या नवऱ्यावरती अतोनात प्रेम करत होती, त्याची बाजू घेत होती, विरक्तीला पोचलेल्या आपल्या नवऱ्याला आईप्रमाणे सांभाळत होती. अशी आवली बघून त्यांनाही वाटलं की खरंच माझ्या लेकीनं आज माझी लेक खऱ्या अर्थाने मोठी झाली असं त्यांना वाटलं. नवीन आणलेले कपडे घालून मुलं धावत मंदिरात गेली आणि आजोबा आल्याची वर्दी तुकारामांना देऊन आली. कीर्तन संपवून तुकाराम बुवा घराकडे यायलाच निघाले होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न उठले की आता आप्पाजींना काय वाटेल, त्यांच्यासमोर मी काय बोलू, आता माझ्या जुन्या जखमांवरची परत खपली निघेल, काही खुलासे आहेत जे करायचे नाहीत पण आज करावे लागतील, काय समज करून घेतील आप्पाजी माझ्याबद्दल, अशाच विचारात तुकाराम घरात येत होते.
आणि इतक्यात त्यांच्या कानावर आवलीचा आवाज आला. आवली म्हणत होती अप्पाजींना, अप्पाजी जे काही झालं ना त्यात ह्यांचा काय हो दोष, परिस्थितीच अशी होती, एका पाठोपाठ एक मायेची माणसं गेली, त्यामुळे भ्रमले होते. आणि त्यात तो काळ्या, तो बसला हो त्यांना नादवायला. काय सांगू अप्पाजी, त्याच्या नादानंच हे सगळं झालं बघा. नाहीतर माझे धनी तसे लय चांगले आहेत. अख्ख्या गावाचं त्यांच्यावर प्रेम आहे. अख्ख्या गावाला शानं करणारा माणूस स्वतः शानं नसेल काय हो, असं ती अप्पाजींना सांगत होती. अप्पाजी, मला बाकी कशाचं वाईट वाटत नाही. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की त्यांना साऱ्या गावासाठी वेळ आहे पण माझ्यासाठी वेळ नाही, ह्याचंच मला दुःख होतं. आणि खरोखर तुकारामांना ते पटत होतं. आणि त्या क्षणी तुकाराम आत आले. त्यांनी अप्पाजींना नमस्कार केला. अप्पाजींनी त्यांना वडिलांच्या हक्काने मिठी मारली. आणि क्षणभर तुकारामांनाही वाटलं की साक्षात बोलोबाच आपल्या समोर उभे आहेत. 2 मिनिटं अशीच गेली. तुकाराम समोर अप्पाजी बसले आणि त्यांना म्हणाले, जावई, तुमची कीर्ती मी फार ऐकून आहे हो. तुम्ही परमार्थ करा पण प्रपंच सांभाळून करा हो. तुमच्या वडिलांनीही तसंच केलं. माझी लेक तुमच्याकडे काही मागणार नाही. थोडी हट्टी आहे, फटकळ आहे, मी मान्य करतो. पण ती काडीनं संसार करेल. तिची काय वाडी बंगल्याची स्वप्न नाहीत. 4 घास मुलांच्या पोटाला जावे एवढंच तिला वाटतंय हो. तिची तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा, ती तुम्हाला साथ देईल बघा. अप्पाजींनी असं सांगितलं. आणि तुकाराम म्हटले, खरंच हो अप्पाजी, वडील माणूस कुणीच राहिलं नाही. मी असा भ्रमलो हो, मला रस्ता दाखवणारं, मी चुकलोय असं सांगणारही कुणी नाही. आज तुम्ही आलात, तुम्ही सांगितलं, मी नक्की प्रयत्न करीन माझा प्रपंच नीटनेटका करण्याचा, असं मी तुम्हाला वचन देतो. काही वेळाने अप्पाजींनी त्यांना विचारलं, जावई, तुमची जर हरकत नसेल तर काही दिवसासाठी आवलीला आणि मुलांना माघारपणाला नेऊ का? खूप दिवस झाले हो, माहेरी आली नाही. क्षणभर तुकाराम थांबले आणि मग म्हणाले, अहो न्या की, तिची हरकत नसेल तर जरूर घेऊन जा, तेवढाच तिलाही बदल. आणि माझं काय हो, मी राहीन एकटा. आणि तसं पण मी एकटा कुठे असतो, माझा पांडुरंग असतो माझ्या सोबतीला. तो आणि मी आहोत. हे ऐकलं आणि आवली बाहेर येऊन फक्त म्हणाली, तर तुमचा पांडुरंग तुमच्या सोबतीला असतो आणि ती रुक्मिणी देवी येऊन तुम्हाला रांधून वाढणार आहे. काय तर म्हणे माझा पांडुरंग असतो. मी माहेरी गेले की तुम्हाला दोघांना रान मोकळं, जोगड्या बनवून ठेवील तुम्हाला जोगड्या. आत्ता किमान पोरांना बाप म्हणायला तरी हायसा, नंतर मला इंद्रायणी काठ जवळ करायला लावेल तो काय. ते काय नाही अप्पाजी, मी काय तुमच्या बरोबर येणार नाही माहेरी. अहो मी इथं आहे म्हणून त्यांना शोधून वेळेवर 4 घास खायला तरी घालते, नाहीतर त्या काळ्याच्या नादात त्यांना जेवायची पण तमा नसते. हे जेव्हा आवली बोलली तेव्हा तुकाराम म्हणाले, खरंच हो अप्पाजी, हीच येते हो बिचारी मला शोधत, देते मला खायला मग. आणि मग कुठेतरी पायात काटा घुसतो, मग रडत बसते आणि मग मलाच तिला भरवायला लागतं. भामनाथाच्या डोंगरावरचा हा प्रसंग तुकारामांनी सहज सांगितला आणि आवली क्षणभर लाजली. त्या नवरा बायकोमधलं हे अभंग प्रेम बघितलं नाही आणि अप्पाजींना विश्वास पटला की परिस्थिती कशी असू दे, नवरा बायकोमधलं प्रेम अभंग आहे ना, नक्की परिस्थिती बदलेल. त्यांनी निघताना परत एकदा त्यांच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दिली आणि अप्पाजी निघून गेले. दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज उठले आणि आवलीला म्हणाले, आवले येतो ग. पण आज तुकाराम महाराज मंदिरात जाण्याच्या तयारीत नव्हते. मग आवलीने विचारलं, धनी कुठं जातायसा? जातो जरा बाळाजीकडे, काही काम देतोय का बघतो. हे ऐकल्यावर आवलीचा कानावर विश्वास बसेना, तिनं तिथेच हात धरले. आई मंगळाई, पावलीस की ग मला तू. जाऊ. आपल्या नवऱ्याचं गावातलं नाव खूप चांगलं आहे, त्यामुळे त्याला कोणी ना कोणीतरी नक्की काम देईल याची तिला खात्री होती. पण तरी ती वारंवार मंगळाईला हात जोडत होती. बाई, माझं नवऱ्याचं नाव चांगले, त्याला कोण नाही कोण काम देईल, फक्त तो काळतोंडे आड येऊ दे नको ग आई, माझ्या नवऱ्याचं रक्षण कर. म्हणून ती सतत मंगळाईला विनवणी करत होती. संध्याकाळी तुकाराम आले. त्यांनी सांगितलं की बाळाजीच्या शेतामध्ये राखणीचं काम मला मिळालंय. हे राखणीचं काम तुकाराम बुवा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेले. दुसऱ्या दिवशी मचाणावर जाऊन बसले. गावकुसा बाहेर असणारं शेत असल्यामुळे गुराढोरांचा उपद्रव होत होता आणि म्हणून बाळाजीनं तिथे राखणदाराची नियुक्ती म्हणून तुकारामांना केलं. तुकारामांसारखा सज्जन माणूस आपल्या शेताची राखण करतोय म्हणजे अगदी आपल्याला निर्धोक राहायला काही हरकत नाही असं बाळाजीला वाटलं आणि आपलं घरचं लेकरू आजारी आहे म्हणून बाळाजी घरी गेला. इकडे तुकाराम बसले विठ्ठलाच्या नामस्मरणात. भजनं म्हणायला त्यांनी सुरुवात केली मचाणावर बसून. आणि बघता बघता त्यांची तंद्री कधी लागली आणि शेतामध्ये गुरं घुसली आणि अख्ख्या शेताची वाताहत केली. शेजारच्या शेतातला लक्ष्मण धावतच बाळाजींकडे गेला आणि बाळाजींना म्हणाला, अहो तुमच्या शेतात बघा चला. येऊन पाहतात तो काय, 4 दिवसावर कापणीला आलेलं सारं पीक जमीनदोस्त झालेलं. पंचांसमोर सारा विषय मांडला गेला आणि शेवटी पंचमंडळींनी सांगितलं की बाळाजींचं जे काही नुकसान झालंय ते तुकारामांनी भरून द्यायचं. दरवर्षी 4 खंडीचं पीक ते काढतात, त्यापेक्षा कमी जे येईल ते तुकारामांनी उर्वरित भरून द्यायचं असा न्यायनिवाडा झाला. आणि तुकारामाने ही पांडुरंगाची मर्जी म्हणून सारं मान्य केलं. इकडे आवलीपर्यंत ही गोष्ट आली आणि ती तर
संतापाने तडतडायला लागली. अरे देवा, आता कुठून आणायचं नुकसान भरपाई द्यायला पैसा? आधीच इथं पोरांच्या पोटाला अन्न मिळेना आणि त्यात हा बाबा काय करून बसला. तुकारामाने येताना पाहिलं तसं ती त्यांना म्हणाली, या आलात पराक्रम करून, माझ्या पोरांना 2 घास कुठं मिळतील असं वाटलं, तोच तुम्ही माती खाऊन आलात परत, असं ती तुकारामांना म्हटली. त्यांच्यावर गरजायला लागली आणि नंतर थकली आणि एका बाजूला जाऊन बसली. तुकारामांनी लोटकीत पाणी घेतलं, तिला नेऊन दिलं. तिने तो तांब्या तसाच्या तसा फेकून दिला. त्यावेळेचा तिचा आवेश बघता तिने कुणालाही भस्म केलं असतं इतका तिचा राग होता. शेवटी तिने तुकारामांना विचारलं, इतकं नुकसान होईपर्यंत, गुरंढोरं येऊन नासधूस करेपर्यंत तुम्ही करत तरी काय होतात? तुकाराम म्हटले, अगं आवले, मी मान्य करतो की माझ्याकडनं चूक झाली खरी, बाळाजीचं नुकसान झालं, पण अगं मी काय झालं, विठ्ठलाच्या भजनात म्हणत बसलो, कधी तंद्री लागली मला कळलं नाही आणि गुरांनी नासधूस केली. पण तू नको ग काळजी करू, माझा पांडुरंग आहे ना, तो सारं नीट करेल. पांडुरंगाचं नाव ऐकलं आणि आवली संतापली. हेच मला तुमचं आवडत नाही बघा, त्या काळ्याला कामं नाहीत म्हणून आणि तुम्हाला काही सुचत नाही म्हणून दोघांनी मिळून माझ्या संसाराचा इस्कोट करायचा ठरवलाय तुम्ही. बघावं तेव्हा आपला त्याच्या नादात बसलेला असतात ना, पोराबाळांची काळजी ना त्यांच्या पोटापाण्याची काळजी, सारखं आपलं विठ्ठल विठ्ठल करताय, त्याने काय तुमच्या पोरांचं पोट भरतंय होय? देव 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 म्हणून त्याला लय डोक्यावर ठेवलायत तुम्ही. आता माझे सासू सासरे नेले, मी काय बोलले नाही. माझ्या घरची सगळी माणसं एकापाठोपाठ एक नेली, काही बोलले नाही. धनधान्याने समृद्ध माझं घर सुद्धा त्याने नेलं, मी काही बोलली नाही. माझा नवरा माझ्यापासून लांब करतोय, मी काही बोलत नाही. पण आता मात्र माझ्यातली आई गप्प बसणार नाही. आता तो माझ्या पोरांच्या पोटचा घास काढायला बघतोय, त्यामुळे आता बस झालं त्याचं देवपण, असं म्हणत तिरमिरीत उठली. कोनाड्यात ठेवलेली विठ्ठल मूर्ती उचलली आणि रस्त्यावर फेकली आणि त्याला म्हणाली, बस असाच मातीत, माझ्या संसाराची माती केलीस नव्ह, आता तिथंच पड, देव नाहीस तू माझ्यासाठी, असं म्हणून ती परत घरात येऊन बसली. तुकारामांना अत्यंत वाईट वाटलं, त्यांच्या काळजाचा तुकडा कोणीतरी काढून टाकला असं भास झाला आणि तुकाराम शांत बसले, कारण त्या क्षणी आवलीला काही बोलणं म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं होतं. थोडा वेळ असंच शांततेत गेला. तुकाराम महाराज बाहेर गेले, मातीत पडलेली विठ्ठल मूर्ती उचलली, उपरणाच्या सोग्याने पुसली आणि परत कोनाड्यामध्ये ठेवली. त्या आवलीजवळ गेले, तिच्या मस्तकावरनं मायेनं हात फिरवला आणि तिला म्हणाले, आवले, जेवायला देतेस का ग? भूक लागले. मला माहिती आहे तू पण सकाळपासून काही खाल्लं नाहीस, पोरं पण भुकेजलेत, काहीतरी वाढ ग. बरं आपण असं करूया, मी चूल पेटवतो, तोपर्यंत तू भाकरीचं पीठ मळ. हे ऐकल्यावरती आवलीला हसू आलं आणि ती म्हणाली, होय तर आता तेवढंच बाकी राहिलंय, तुमच्या काळ्याची भजनं करणे एवढं सोपी गोष्ट नाही ती, उठा बाजूला, मी करते. क्षणभरापूर्वी तडतड करणारी आपली आवली आता खरंच उठून आपल्याला खायला देते. या गोष्टीवर तुकारामांचा विश्वास बसला नाही, पण आवलीनं त्यांना त्यावेळेला भाकरी करून खायला घातली. हा दिवस, हे संकट असंच गेलं. चिंता आवलीच्या मनात होती, ती बाळंबटाचं नुकसान किती झालंय आणि आता आपल्याला किती द्यायचंय. पण तुकारामांना म्हटलं कसली चिंता नव्हती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, बास, फक्त विठ्ठलाचा नाद चालू होता. कापणी झाली आणि आजचा निर्णयाचा दिवस आला. इकडे आवली मंगळाईला वारंवार नमस्कार करत होती, आई रक्षण कर ग माझ्या धन्याचं, आई माझ्या पोरांचं रक्षण कर, असं सतत तिला विनवणी करत होती. तुझी हाणानाने ओटी भरीन ग, माझ्या नवऱ्यावरचं संकट दूर कर. आणि इकडे चमत्कार झाला. 4 खंडीचं पीक येणाऱ्या शेतामध्ये 5 खंडी पीक आलं. साऱ्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं. कुणी म्हटलं ही पांडुरंगाची कृपा, तर कुणी म्हटलं यंदा सगळ्यांकडेच पीक जास्त आलंय. पण काही असू दे, तुकारामांवरचं बालन दूर झालं होतं आणि ही बातमी आवलीपर्यंत पोचली. बाळाजी सुद्धा तसा खूप सज्जन गृहस्थ, त्याने हे लगेच सांगितलं की वरचं 1 खंडीचे जे काही जोंधळे आहेत हे माझ्याकडे राहतील, पण ते तुकारामांचे आहेत, त्यांना जेव्हा हवेत तेव्हा त्यांनी घेऊन जावेत. तुकारामांसारख्या सज्जन माणसाला असं बालंट लागावं हे त्यालाही पसंत नाही पडलं आणि पांडुरंगाने त्याची कृपादृष्टी दाखवली, पण आवलीच्या दृष्टीने ते पांडुरंगाने नव्हतं केलं. जेव्हा तुकाराम घरी येऊन म्हटले, पाहिलंच पावले, संकट टळलं ना माझ्यावरचं, आहे ग माझा होय तर त्याने काय केलं नाही, ही माझ्या मंगळाईची कृपा. त्या विठ्ठलाला सुद्धा सतत वाटायचं, बाई हिच्यासाठी काय करावं, चांगलं काही करावं तर ही सगळं श्रेय आता मंगळाईला देते आणि वाईट काय असेल त्याचा धनीही मला करते. आणि प्रत्येक वेळेला शिव्या शापाचा धनी आपला नवरा होतोय हे पाहून रुक्मिणीने एक दिवशी विठ्ठलांना विचारलं, सगळे भक्त तुमची एवढी पराकोटीची भक्ती करतात, ती आवली तुमचा एवढा दुस्वास करते, तरी तुमचा तिच्यावरच का हो जीव? त्यावेळेला विठ्ठल तिला म्हणाले, कसं आहे रुक्मिणी, तिच्या आयुष्यातला तिच्या सुखदुःखाचा जोडीदार, तिच्या संघर्षातला तिचा भागीदार, तिच्या आयुष्याचा शारीरिक मानसिक आधार आणि तिच्या आयुष्याचं सर्व निधान असणारा तिचा तुकाराम मी तिच्यापासून दूर करतोय, कारण त्याने भक्तिमार्ग स्वीकारावा, साधका अवस्थेला जावं, त्याच्या हातून लोकांसाठी चांगलं कार्य घडावं, म्हणून मी त्याला आवलीपासून दूर करतोय ग. मी अपराधी आहे तिचा आणि म्हणून तिला मला शिव्या देण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी सांगितलं. खरंच
ह्या गोष्टीचा अनेकांना नवल वाटे की ही आवली एवढी या पांडुरंगाला शिव्या देते तरी पांडुरंग तिचं काहीच कसं करत नाही. पण जे काही होतं ते त्या पांडुरंगाला ज्ञात होतं आणि त्या आवलीला माहिती होतं. पुढे हे नुकसान भरपाई झाली, सारं काही झालं. ह्याच्यातून परत दिनक्रम नेहमीसारखा चालू झाला. तुकाराम भजन कीर्तन त्यांच्या ओव्या रचण्यामध्ये मग्न झाले. आवलीने तिचा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू ठेवला. आणि अशातच एक दिवशी लोकांकडे काम करत असताना गावातल्या काही प्रतिष्ठित घरातनं तिला असं समजलं की तुकाराम बुवा गावगाड्याच्या विरुद्ध काहीतरी करतात आहेत, म्हणून धर्मपीठ त्यांच्यावर कारवाई करणार आहे. तिच्यासारख्या भाबडीला हे काही कळलं नाही, म्हणून ती सोपान काकांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, असं काय झालंय म्हणून माझ्या नवऱ्याला शिक्षा करणार आहेत. तेव्हा सोपान काका म्हटले, अगं मुली, आपण साधी लोक, आपण देवाचं नाव घ्यायचं, प्रपंच करायचा, उगाच नसत्या भानगडीत आपण नाही ग पडायचं. तुकाराम नको त्या भानगडींमध्ये पडतात आणि म्हणूनच आता धर्मपीठ त्यांना शिक्षाच होणार आहे. मग त्यावरती म्हणाले, नको ते म्हणजे काय? अगं धर्माच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आपल्या हीन जातीला कुठलाही अधिकार नाही आणि तुकाराम वेदांचं ज्ञान सर्व लोकांना सांगतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. आवलीला काही समजलं नाही, पण आपला नवरा जगाच्या विरुद्ध काहीतरी करतोय, गावाच्या विरुद्ध काहीतरी करतोय हे मात्र तिला कळलं. आज ती घरी अगदी शांत बसली होती. तुकाराम आल्यावर आवलीने त्यांना हटकलं नाही, आलायसा का म्हणून, काहीच बोलली नाही, शांत होती. त्यावरून तुकारामांनी जाणलं की हिचं काहीतरी बिनसलेलं आहे. म्हणून त्याने विचारलं, आवले का ग गप्प आहेस? आज पांडुरंगाची खुशाली विचारायची नाही होय तुला? ती म्हणाली, धनी तुम्ही असं काय केलंय म्हणून तुम्हाला शिक्षा होणार आहे. हे कळल्यावरती ते म्हणाले, तुकाराम म्हणाले, अगं आवले, हा सगळा अडाणीपणा आहे. कुणी सांगितलं की धर्माच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा आपल्याला अधिकार नाही म्हणून? अगं त्याच्यात काय आहे? जे मला कळलं, मला समजलं ते मी लोकांना शाणं केलं. आता लोकांना शाणं करण्यासाठी कुणा अंमलदाराची परवानगी घ्यायची हे नाही ग मला माहिती. तू काही काळजी करू नको. पुढे काशीवर रामेश्वर भट म्हणून धर्ममार्तंड आले. तुकारामांना धर्मपीठासमोर उभं केलं गेलं आणि त्यांना विचारलं गेलं की तुम्ही असं का केलं? हे करण्यासाठी तुम्ही कुणाची परवानगी घेतली? धर्माच्या ह्याच्यात हस्तक्षेप करण्यासाठी त्यातलं ज्ञान, वेदांचं ज्ञान तुम्ही सामान्य माणसांपर्यंत पोहोचवताना कुणाची परवानगी घेतली? तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, असं करण्यासाठी कुणा अंमलदाराची परवानगी घ्यायची असती हे मला ज्ञात नव्हतं. नुकतं जन्मलेलं बाळ जसं आईचं स्तन्य चोखू लागतं, इतक्या निरागस भावनेने मी वेदातलं ज्ञान ग्रहण केलं आणि भगवंताचा प्रसाद वाटावा तसं साऱ्यांमध्ये वाटून मोकळाही झालो. धर्ममार्तंड म्हणाले, म्हणजे तुम्हाला तुमचा अपराध मान्य आहे की तुम्ही जे काही केलंय ते तुम्हाला मान्य आहे? तुकारामांनी मान डोलवली की हो, हे मला मान्य आहे. त्यावर शिक्षा म्हणून त्यांनी लिहिलेल्या ओव्या इंद्रायणीमध्ये बुडवण्याची शिक्षा त्यांना देण्यात आली. त्यासाठी गुरुवाला घरी पाठवलं आणि तुकारामांच्या पोथ्या घेऊन यायला सांगितलं. गुरव घरी आला. आवली सारवण करत होती. तिला म्हणाला, आवली अक्का, तुकारामांच्या पोथ्या मागितले. कुणी मागितले? त्या काशीवरनं आलेल्या रामेश्वर भट्टांनी. कशाला रे? इंद्रायणीत बुडवायच्या. आग लागो त्या रामेश्वर भट्टाच्या तोंडाला. माझ्या नवऱ्यानं रगत आटवून आम्हा बायका पोरांकडे दुर्लक्ष करून लिहिलेल्या पोथ्या इंद्रायणीत बुडवायला निघालाय मेला. पाठीवर शेण नेऊन दे त्याला. तिचा तो रुद्रावतार बघून गुरव घाबरला आणि चढक धर्मसभेत गेला आणि तिथे घडलेला सगळा वृत्तांत त्यांनी धर्ममार्तंडांना सांगितला. त्यावर त्यांनी सांगितलं की तुकारामही स्वतः जावं आणि त्या पोथ्या घेऊन येऊन इंद्रायणीमध्ये विसर्जन करावं. तुकाराम घरी आले. त्यांना पाहताच आवली बोलू लागली की असं असं झालं. पण तुकारामांचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. आज त्यांचं मन व्याकुळ झालं होतं. चेहऱ्यावरनं डोळ्यातनं अश्रू ओघळत होते. आवली त्यांच्याकडे पाहत राहिली. त्यांनी फडताळ उघडलं. शेल्यामध्ये गुंडाळलेल्या आपल्या गाथा घेतल्या. त्या उराशी कवटाळल्या. जणू एखादा बाप आपल्या लेकराला उराशी कवटाळतो ह्याप्रमाणे त्यांनी कवटाळल्या. डोळ्यातनं अखंड अश्रू वाहत होते. आवली पाहत राहिली. आजपर्यंत आई बाप गेले, भाऊ गेले, इतकं सगळं गेलं, मान मरातब गेला, पण ह्या माणसाच्या डोळ्यात कधी अश्रू आला नाही. आणि आज असं काय झालं म्हणून आपले धनी रडतायत तिला कळेना. आणि काही कळायच्या आतच तुकाराम गाथा घेऊन इंद्रायणी काठी पोचले. आपल्या लेकराचे अस्थि विसर्जन कराव्यात अशा भावनेनं त्यांनी त्या गाथा इंद्रायणीत विसर्जन केल्या. आणि त्याचं इतकं अविरत दुःख झालं की ते इंद्रायणी काठावर 13 दिवस बसून राहिले. ह्या साऱ्यात आवलीची काय चूक होती? तिची लेकरं उपाशी तापाशी होती. ती सुद्धा उपाशी तापाशी नवऱ्यासाठी बसून राहिली. का? तर नवरा जेवायला आला नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, इतकं तिचं पतिप्रेम होतं, इतकी तिची निष्ठा होती. आणि तरीही ती कजाग आणि भांडखोर म्हणूनच समाजासमोर राहिली. ती विवळत राहिली, पण तिचं दुःख कुणाला कळलं नाही. 13 दिवसानंतर गुरुवारचं पोर जेव्हा नदीत पोहायला गेलं तेव्हा त्याला पोथ्या सापडल्या आणि तो ओरडत आला की पोथ्या सापडल्या. तुकाराम जागे झाले. पाहतात तर शेल्यात गुंडाळलेल्या आपल्याच पोथ्या. आवलीचा क्षणभर विश्वास बसेना की समोर दिसतंय ते सत्य आहे की स्वप्न. ती भेदरल्यासारखी बघत राहिली. पालखीत ठेवलेल्या त्या पोत्या पाहून ती म्हणाली, धनी, ह्या आपल्या पोत्या आहेत?
तेव्हा तुकाराम म्हणाले, होय आवली, ह्या आपल्याच पोत्या आहेत. त्या पोत्यांना उराशी कवटाळून आवलीनं परत त्यांना पालखीमध्ये ठेवलं. तुकाराम बुवा स्तब्ध नयनांनी ते सारं पाहत राहिले की हीच का ती आवली, मी गाथा लिहिताना बडबड करणारी, माझ्या मागे आकांत करणारी, विठ्ठलाचा नाद सोड म्हणणारी, जिच्याकडे मी दुर्लक्ष केलं, पोराबाळांकडे दुर्लक्ष केलं, आज त्या माझ्या पोत्या सापडल्यावर माझ्यापेक्षाही जास्त आनंद हिला का व्हावा. तुकाराम ह्या विचारात तिच्याकडे बघत राहिले. तिला म्हणाले, आवले चल, गाव ह्या गाथेची मिरवणूक काढणार आहे, चल तू पण बस पालखीत. त्यावेळेला ती म्हणाली, धनी मी बसणार नाही, तुम्ही जावा, हे तुमचं कर्तृत्व आहे, हा तुमचा सन्मान आहे, माझं कुठं काय आहे त्याच्यामध्ये. मी घरी जाते, तुम्ही इतके दिवस जेवला नाही आहे, तुमच्या जेवणाची तयारी करते, मिरवणूक संपली की लगोलग घरी या. असं म्हणत डोक्यावरचा पदर सावरत ती माऊली निघाली सुद्धा. आणि तुकाराम तिच्याकडे पाठमोरे आकृतीकडे बघत मनातल्या मनात म्हणाले, भगवंता, कुठल्या मातीपासून घडवलीस रे हिला, केवळ आणि केवळ समर्पण एवढी एकच भावना होतलीस का हिच्यात, अपरंपार प्रेम आणि आपल्यावरची निष्ठा एवढंच हिच्या अंगी आहे का. हा विचार करून तुकाराम मिरवणुकीमध्ये सामील झाले. मिरवणूक संपली. अनेकांच्या तोंडून बुवांचं जय जयकार, त्यांचं कौतुक तिच्या कानावर येत होतं. काशीवरनं आलेल्या रामेश्वर भटांनी सुद्धा साक्षात बुवांना येऊन नमस्कार केला. त्यांना त्यांची चूक ज्ञात झाली. हे ऐकल्यावरती तिला वाटलं, कोण कुठले ते धर्म मार्तंड, एवढे मोठे विभूती, त्यांनी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या पाया पडावं. खरंच माझा नवरा एवढा मोठा झाला. तिच्या डोळ्यातनं आनंद अश्रू आले. ते अश्रू याच्यासाठी होते की आज आपला नवरा मोठा झाला म्हणून होते, की आज आता नवरा आपला मोठा झालाय म्हणजे आपल्यापासून तो हळूहळू दूर होतोय, ही दुःखाची किनार असणार होते, हे तिलाच माहिती. तिने पदर खोचला आणि परसदार झाडायला घेतलं. कारण तुकाराम कितीही मोठे असले तरी आवलीला तिथेच राहायचं होतं, कारण तेच तिच्या जीवनाचं संचित होतं. पुढे असेच दिवस गेले. तुकाराम विठ्ठल भक्तीत रममाण होऊ लागले. शिवाजी महाराज त्यांच्या भेटीसाठी आले आणि त्यांचा सेवक येऊन आवलीला सांगू लागला की महाराज तुकाराम महाराजांना भेटायला आले. आता आणि कोण महाराज आले, परवा कुठला तरी तो भट आला होता. त्यावर तो म्हणाला, अगं अक्का, तसले कुठचे महाराज नाही, आपले रयतेचे राजे शिवाजी महाराज आहेत. काय सांगताय, शिवाजी महाराज रयतेचे राजे आमच्याकडे आले, कशाला. बुवांची कीर्ती ऐकली आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले. इतकं बोलतात नाहीच तो शिवाजी महाराज आतमध्ये आले. आवलीनं त्यांना पटकन बसायला घरातली गोधडी दिली. त्याची रंगसंगती बघितली आणि शिवाजी महाराज सुद्धा भारावून गेले. त्या गोधडीवरती सन्मानाने तिने शिवाजी महाराजांना बसायला सांगितलं. त्यांच्या सेवकांनी आणलेली नजराण्याची तपकं आवलीसमोर आणि तिच्या लेकरांसमोर धरली आणि ते सारं तिला म्हणाले, माऊली, हे आपल्यासाठी. आवली विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यात असलेली हिरेजडित रत्न, उंची वस्त्र बघून म्हणाली, खरंच महाराज, हे आमच्यासाठी. तुम्ही परत तर नाही ना नेणार. महाराजांनी थोडंसं झुकत सांगितलं, नाही माऊली, हे सारं तुमचं आहे, आम्ही नाही परत नेणार. तिला कळे ना की नक्की हे काय होतंय. तिला दिसू लागला तिचा सुखी संसार. तिला दिसू लागलं की आता माझी पोरं पोटभर जेवतील. ती दागदागिने घालून, उंची वस्त्र घालून मी मिरवीन असं स्वप्न नाही बघितलं तिनं बघितलं माझी पोरं 2 वेळचं पोटभर जेवतील. इतक्यात एक सेवक पुढे आला आणि मुलांच्या अंगावर त्यातली वस्त्र घातली. हे पाहून आवलीने त्यातले शालूशेले अंगावर घेतले, दागिने अंगावर चढवले. इतक्यात तुकाराम महाराज आले. महाराजांनी झुकून त्यांना नमस्कार केला. राजे, जाणतेपणाने राज्य करा असा तुकारामांनी आशीर्वाद दिला. आणि पाहतात तर आपली बायको आवली गौराईसारखी नटलेली, मुलं नटलेली. त्यांच्याकडे पाहून तुकाराम म्हटले, आवले, गौराईसारखी दिसतेस. मुलांकडे पाहिलं, वा, तुम्ही नटलात का, छान. हा, पण आता ते सारं काढा, ते आपलं नाही, त्याच्यावर आपला हक्क नाही, ते सारं रयतेचं. असं म्हणत त्याने आवलीच्या गळ्यातला एक एक दागिना काढला, तपकात परत ठेवला आणि गौराईसारखी नटलेली आवली पुन्हा एकदा लंकेची पार्वती झाली. तिची स्वप्न एका क्षणात परत मातीमोल झाली. ती तशीच उभी राहिली. राजांना कळून चुकलं की आपण काहीतरी वेगळं केलंय. त्यांनी तपकातले सगळे नजराणे परत सेवकांना दिले आणि तुकाराम म्हटले, राजे, हे सारं घेऊन जा, रयतेच्या कल्याणासाठी वापरा. जे माझं नाही त्याच्यावर माझा काही हक्क नाही. आणि मुळातच रत्नजडीत हिरे काय आणि माती काय, दोघांचं मोल आमच्या लेखी एकच आहे. तुम्ही फक्त जाणतेकरांनी राज्य करा आणि आपल्या राज्याला या साऱ्यातनं मदत करा. तुकारामांनी असं बोलल्यानंतर राजांनी वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, महाराज, आम्हाला माफ करा. अनावधाने का होईना, पण मी तुमचा उपमर्द केला. त्यानंतर राजे आवलीसमोर आले, तिच्यासमोर झुकले आणि म्हणाले, माऊली, क्षमा करा, आम्ही हे सारं परत घेऊन जातोय. यावर आवली इतकीच म्हटली. डोळ्यात आलेले अश्रू निग्रहाने मागे रेटले आणि म्हटले, पतीची इच्छा हेच पत्नीचे शेल, हेच पत्नीचे दागिने, त्याचे आज्ञापालन हेच तिचे शालूशेले, आणि पतीची इच्छापूर्ती, त्याची सेवा हेच तिचं धन, आणि त्याचं मोल माझ्या लेखी जास्त आहे. त्यामुळे तुम्हीच मला माफ करा की तुमचा नजराणा मी स्वीकारू शकत नाही. महाराज आले तसे निघूनही गेले आणि आपली स्वप्न अशी क्षणभंग मोडून गेलेली पाहिलं आणि आवलीने परत एकदा आकांत केला.
तुकारामांशी भांडली भांडली भांडली, आता ह्या संसारात राहायचं नाही म्हणून उठली आणि ती इंद्रायणी काठावर जाऊन बसली. किती वेळ असा गेला तिलाही कळलं नाही. लेकरं जेव्हा आली, पायाला विळखा घातला, तेव्हा कळलं तिला, वास्तवाचं भान आलं की आपण स्वतःचा विचार केला, आपल्याला परत गेलं पाहिजे, संसार केला पाहिजे. आवली परत घरात आली. परंतु तुकाराम मात्र आता हळूहळू विरक्तीला जायला लागलेले. त्यांना ओढ लागलेली पंढरपूरला जायची. त्याने आवलीला म्हटलं की मी पंढरपूरला जाऊन येतो. आता आणि तिकडे कशाला जातंय, रोज त्या काळ्याला इथे भेटताय ना, तिथं नाही काय पान वाढलंय. तिला माहिती होतं पंढरपुरात गेलेला माणूस परत येत नाही, पण त्यांनी तिला आश्वासन दिलं की मी परत येईल. म्हणून ते निघून गेले. इकडे तुकाराम निघून गेले. आवलीची तब्येत खालवली. गरोदरपणाने आधीच ती आणि गरोदरपणाने आणि कष्टाने तिला ताप यायला लागला आणि ह्याच्यात ती अंथरुणाला खिळून बसली. गावात बाळंभट सुद्धा नव्हता. मग आता करायचं काय? लेकरं तिच्या अंगावर गोधड्या घालत होती. तिची थंडी कमी होत नव्हती. अंगावर पाण्यानं घड्या घातल्या तरी ताप उतरत नव्हता. काय करावं? इतक्यात दारात कोणतरी येऊन उभं राहिलं आणि माधूला विचारलं, आई कुठे रे? माझी आई आजारी आहे, गावात बाळंभट पण नाही, ती कसं तरी करते, आता काय करू आम्ही, बाबा सुद्धा नाही. त्यावरती तो आतमध्ये आला आणि आवलीला पाहिलं. पटकन गेला, चुलीवरती काढा केला आणि आवलीला पिऊ घातला. त्यावेळेला आवलीला त्याचे डोळे बघितले आणि त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं, पण त्यावेळी तिच्या अंगात तितके त्राण नव्हते म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. 2 दिवस तिची सेवा केली. तिची व्यवस्थित सेवा केल्यानंतर आवली बरी झाली आणि मग त्याला विचारलं, बाबा तू कोण, कुठला? त्यावरती त्याने सांगितलं, मी पंढरीनाथ, तिकडं पंढरपूरच्या बाजूचं. पंढरपूरच्या बाजूचं नवं, पंढरपूरचं नाहीच नवं? नाही, जाऊ बी नकोस तिकडं, लय गारुड्याचं गाव आहे ते, असं तिने सांगितलं. बाबा तू माझी सेवा केलीस लेकराप्रमाणे, माझ्याकडे तुला द्यायला पैका नाही, ही मायेची गोधडी घे. त्यावेळेला पंढरीनाथ म्हणाला, अगं तू मला जे दिलंयस ना त्याचं मोल कशातच नाही. मी रे कुठं काय दिलंय तुला? अगं माया नाही का दिली? चमकून पंढरीनाथानं सांगितलं आणि तिने दिलेली ती गोधडी घेतली आणि तिचा निरोप घेऊन तो निघाला. दारात जाऊन कमरेवर हात घेऊन उभा राहिला आणि म्हणाला, येतो हा आई आता. त्याचं ते कमरेवर हात घेतलेलं पाहिलं आणि तशाही परिस्थितीत आवली त्याला म्हणाली, तू ये नंतर, पहिलं ते कमरेवरचे हात काढ आणि मग जा बरं. पंढरीनाथ हसला, कमरेवरचे हात काढले आणि निघून गेला. इकडे तुकाराम वारीवरनं आले, पण चेहरा उदास झालेला. तिनं विचारलं, काय बरं वाटत नाही का? गुमसून दिसताय. अगं मी पंढरपुरात गेलो पण मला विठ्ठलच दिसला नाही ग, मला विठ्ठल भेटलाच नाही. अहो पंढरपुरात विठ्ठल भेटला नाही, दर्शन नाही ग, दर्शन झालं ग, पण त्या मूर्तीत ना विठ्ठल नव्हता, ती नुसती दगडाची मूर्ती होती. मी 3 दिवस त्या मूर्तीसमोर बसून होतो, पण माझा विठ्ठल कुठेतरी गेला होता. आवलीने डोक्यावर हात मारला. अहो तो काळ्या कुठं जाणार आहे, तो तुमच्या मनात बसलाय. ती मूर्ती दगडाची होती, दगडाचीच राहणार आहे. भाबडेपणाने बोलताना तिने कितीतरी शाश्वत सिद्धांत सांगितला होता, हे तिलाही कळलं नाही. पुढे तुकारामांना वाटून गेलं की खरंच मला भगवंत भेटला नाही, त्याच्याकडे मला जायला पाहिजे, ही ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. आणि त्याच वेळेला लेकरांनी सांगितलं की तुम्ही नसताना घरात पंढरपूरच्या बाजूचा पंढरीनाथ येऊन आईची सेवा करून गेला. हे ऐकल्यावर तुकारामांना कळलं की तो पंढरीनाथ म्हणजे माझा विठुराया होता. जेव्हा मी नव्हतो तेव्हा माझा प्रपंच सांभाळायला तो आला. मग मला का नाही त्याने दर्शन दिलं? मी त्याची एवढी उत्कट भक्ती करतो, माझी बायको तो त्याला शिवाशापच देते, तरी तिच्या सेवेसाठी तो आला, मला दर्शन नाही दिलं. मी प्रपंच सोडून परमार्थ करतो म्हणून दिलं नाही का, मी परमार्थ करावा म्हणून माझा प्रपंच सांभाळायला तो आला होता. याच भावविवश अवस्थेमध्ये ते अधिकाधिक विठ्ठलाच्या जवळ जाऊ लागले. शेवटला तो दिवस आला ज्या वेळेला त्यांनी सहदेव वैकुंठ गमन केलं. त्या दिवशी होळी होती म्हणून आवली घरामध्ये पुरणाच्या पोळ्या करणार होती. तुकाराम सतत निर्वाणीचं बोलत त्याचा तिला राग येईल आणि त्या दिवशी ते तिला म्हणाले, आवले चल मी निघतो, तू येतेस का ग माझ्या बरोबर? आता कुठाने जातायसा? आज मी पुरणाच्या पोळ्या करायला काढल्या. अगं चल ना, तुला मी स्वर्ग दाखवतो, 4 दिवस सुखाचे बघतील तुला, इतक्या खस्ता खाल्ल्या संसारात, आता चल माझ्या बरोबर, 4 दिवस सुखाचे बघशील, तुला स्वर्ग दाखवतो, तो विठुरायाचा दरबारात स्वर्ग आहे. हे ऐकलं आवलीने म्हणाली, तुमचं समाधान आणि माझ्या पोरांचा आनंद हाच माझा स्वर्ग हो धनी. आणि तो स्वर्ग काय म्हणतात, तो जर त्या विठूच्या पायाशी असेल ना तर तो तुमचा स्वर्ग आणि तो तुमचा काळ्या, तुमचा तुम्हाला लखला. मी काय माझं घरदार माझी पोरं बाळ सोडून तुमच्या मागणं यायची नाही, तुम्ही जावा. तुकाराम परोपरीने तिला विनवणी करत होती, अगं आवले चल चल, पण नाही, तुम्ही जावा आणि तुमचं काय ते उरका आणि जेवायला घरात या, आज गोडाधोडाचं केलंय. आणि हो येताना एकटे नका येऊ, त्या काळतोंड्याला पण घेऊन या, रोज मेला माझ्या शिव्याच खातो, आज 2 गोडाचे घास खाईल. हिचं काही होणं नाही, हिला मोक्षमुक्ती काही कळायची नाही, असं तुकारामांनी म्हटलं. बरोबरच होतं ते. साध्या सरळ मार्गाने प्रपंच करणारी ते गृहिणी, तिच्यासाठी मोक्ष मुक्ती स्वर्ग हे म्हणजे निव्वळ वेडेपणा होता. तिचं आयुष्य गेलं ते संसार करण्यामध्ये. तुकाराम गेले.
नदीकाठी इंद्रायणी काठी भजन करायला उभे राहिले. तेवढ्यात माणकू आला. ताई चल अगं, तुकारामांचं भजन ह्याच्या इंद्रायणी काठावरती ठेवलंय. ती म्हणाली आता काय खूळ लागलं, देऊळ सोडून तिकडे जाऊन बसलेत. त्यांना म्हणत थांबा, तुम्ही जावा पुढं, मी येते. आवली सुंदरा अक्का आली. अगं ते चाललेत, तुला बोलवत आहेत. त्यांना म्हणत तुम्ही व्हा पुढं, मी येते. तिला कळलं नाही काय झालं. दुपारी झोपल्यावर स्वप्नामध्ये आकाशातनं अवतरणारा गरुड दिसला, त्याच्यात बसणारे विष्णू दिसले आणि त्या विष्णूंबरोबर आपले तुकाराम असं म्हणतात गेलेले तिला कळलं. खडबडून जागी झाली. हे स्वप्नही पाहून थोडेसे क्षणभर थांबली. ठीक आहे, हे स्वप्न होतं. बाहेर येऊन बघते तर बुवांच्या बैठकीवर त्यांच्या टाळ चिपळ्या बघितल्या आणि तिला कानावरती शब्द आठवले. बुवा म्हणाले होते, ज्या दिवशी ह्या टाळ चिपळ्या माझ्या अंगावर नसतील ना, त्या दिवशी तुझा हा तुकाराम ह्या जगात नाही असं समज. आणि तिला त्या स्वप्नांचा आणि साऱ्या घटनांचा अर्थ कळला आणि त्या आक्रोशात ती बुडाली. तुकाराम महाराज निघून गेले आणि आवली तशीच राहिली. पुढे काही दिवसानंतर आवलीने साऱ्या ह्याच्यातनं जाणीवांमधनं तिला परत एकदा तुकाराम महाराज गेले. ह्या दुःखात ती इतकी बुडाली होती की तिला खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. काही दिवसांनी तिच्या मातृत्वाच्या जाणीवा जागृत झाल्या आणि ती परत एकदा उभी राहिली. आता आपल्या मुलांसाठी, ह्या संसारासाठी आपल्याला लाभलं पाहिजे हे समजून ती उभी राहिली आणि पोराबाळांचं करून ती तडक निघाली ती विठ्ठल मंदिरात. लोक अचंबित, आवली चक्क विठ्ठल मंदिरात आली. अरे बापरे. ती आली, ती डायरेक्ट गाभाऱ्यातनं, सभा मंडपातनं गाभाऱ्यात गेली. गुरव घाबरला, आता ही बहुतेक मूर्तीला इजा करणार. पण तसं काही झालं नाही. आवली शांतपणे उभी राहिली. तिनं एकवर त्या मूर्तीकडे शांततेत बघत राहिली, काही बोलली नाही. क्षणभर असाच गेला आणि मग म्हणाली, झालं तुझं समाधान? आता तुला बरं वाटतंय ना? अजून काय बाकी आहे का तुझं? माझ्या धन्याला माझ्यापासून नेलंस, तसं दुसऱ्या कोणाचा संसार इसकटू नकोस. माझी पोरं उड्यावर पाडलीस, पण नंतर बघायला सुद्धा आलं नाहीस तू. मी बघायला आले आज, तुला नमस्कार करायला नाही आले. तुझं समाधान झाले का बघायला आले. आणि आज इथून पुढे रोज येऊन मी तुझ्या मंदिरात बसणार आहे आणि तुला ह्या अपराधाची बोचणी देणार आहे की तू माझं सगळं नेलंस आहेस. आणि मला माहिती आहे, तुला भेटायला माझं धनी इथे येतील किंवा मला न्यायला येतील, त्यामुळे मी इथेच येऊन बसणार. महिने सरले, वर्ष सरली, आवलीचा दिनक्रम बदलला नाही. आणि एक दिवस अशातच ती विठ्ठल मंदिरात बसलेली होती आणि तिला आज विठ्ठलाचा चेहरा काहीतरी वेगळा आहे असं भासलं. तिनं बघितलं तर तिला त्या ठिकाणी तुकारामांचा चेहरा दिसला. ती धावत गेली, त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि दगडी मूर्तीचा स्पर्श झाला तशी चमकून उठली. उलट्या पावली परत घरात आली. तुकारामांच्या टाळ चिपळ्या उराशी घेतली आणि पडून राहिली. तिच्या डोळ्यासमोर तिला दिसली एक तेज प्रकाश रेषा. ज्या प्रकाश रेषेचं वलय झालं आणि ज्यात तिला दिसला तो सावळा पांडुरंग आणि त्यानंतर दिसले ते तिचे तुकाराम. तुकारामांना तिने हाक मारली, धनी कुठे गेला होता तो मला टाकून? कुणी सांगितलं तुम्ही इमानातनं गेलात? कुणी सांगितलं तुम्ही इंद्रायणीतनं चालत गेलात? तुम्ही कुठे गेलात कुणालाच काही कळलं नाही. मी अशी एडी भाबडी तुम्हाला शोधत बसली. मरण नाही येत म्हणून मी जगत बसली. तुमच्याशिवाय ही आवली व्यर्थ आहे हो, मला घेऊन चला, अशी विनवणी तिने तुकारामांना केली. आणि तुकाराम म्हटले, आवले तू खरंच ग खूप खस्ता खाल्ल्यास संसारात, आज मी तुला न्यायला चालूय. शेवटी तिच्या मनातलं दुःख तिने म्हटलं, महाराज तुकारामांना म्हटले, बुवा तुम्ही गेलात पण तुमच्या माघारी तुमच्या सोबत असणारे बघायला आले नाहीत. तुमचे गावकरी आजही तुमचे अभंग म्हणतात, तुमची भजनं म्हणतात, पण तुमची लेकरं कशी आहेत म्हणून कोणी विचारपूस सुद्धा करत नाही हो. दिव्याचा प्रकाश साऱ्यांनी बघितला पण वातीचं जळणं कुणाला कळलं नाही. ती तिच्या मनातलं दुःख आज ओकत होती आणि तुकारामांना कळलं की आपण तिच्यावर किती अन्याय केलाय. तुकाराम म्हटले, आवले खरंच ग माझ्या संसारात खूप खस्ता खाल्ल्यास, मी तुला वेळ नाही दिला, मला मान्य आहे. मी खूप मोठा झालो ग, आकाशा एवढा मोठा झालो. पण आवले खरं सांगतो, मी आकाशा एवढा मोठा झालो का, तर तुझ्यासारखी धरणी डोकं टेकायला होती म्हणून मी मोठा झालो ग. हे त्यांचे बोल ऐकले आणि तिला व्हायचं वाटलं. तुकारामांनी हात पुढे केला, चल आता आपण दोघांनी संसार करायचा आहे. आपण दोघांनी? खरंच आपण दोघांनी? तुकाराम म्हटले, हो. तो काळ्या सुद्धा नाहीये आपल्यामध्ये. हो म्हणाले, तो पंढरीराया सुद्धा नाही आपल्यामध्ये. असं म्हणून तिने त्यांच्या हातात हात दिला, त्यांच्या टाळ चिपळ्या त्यांच्याकडे सुपूर्त केल्या आणि त्यांच्या मागे आवली चालत राहिली. आवली तुकारामांबरोबर चालत होती. तिला वाटलं त्यांच्या हातात हात घालून आपण सप्तपदी चालतोय, फुलं उधळली जात आहेत, सनईचा उघडा वाजतोय, हळदी कुंकवाचा सडा टाकला जातोय आणि आपल्या धन्याच्या मजबूत आश्वासक हातात आपला हात देऊन आपण एक एक पाऊल चालतो आहोत. आवली स्वतःशीच हसत तुकारामांच्या समवेत हातात हात घालून चालत राहिली. चालताना जणू काही सारं विसरली होती. तिने घेतलेली झुंज, तिची झालेली अवहेलना, तिचं झालेलं अपेक्षाभंग, तिची झालेली उपेक्षा. आता ती चालली होती तुकारामांच्या बरोबर त्यांची आवली बनून, फक्त आणि फक्त तुक्याची आवली बनून.
आणि आवलीला तुकारामांकडे सुपूर्त केल्यावर त्या करकट्टेवर ठेवून उभ्या असलेल्या विठुरायाच्या चेहऱ्यावरचा कृतकृत्यतेचा आनंद रुक्मिणी पाहत राहिली. शेवटी का होईना पण त्या विठुरायानेही मान्य केलं होतं की तुकाराम आवलीचे होते आणि आवली होती फक्त आणि फक्त त्या तुकारामांची, ती होती फक्त त्या तुक्याची आवली. रामकृष्ण हरी. खूप छान व्याख्यान. अगदी आवली आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली सगळ्यांच्या. धन्यवाद सौ अमृता जोशी. आता मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. एक मिनिट. नमस्कार. प्रथम मला इथे अध्यक्ष म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले अध्यक्ष व आयोजक यांचे आभार मानते. आत्ता नवरात्र चालू आहे त्यामुळे प्रवचनं सुरू आहेत. आत्ता या डिजिटल जीवनात आपले संस्कार लोप पावत आहेत, परंतु तसं न होता पाग्यावरील महिला पुढे येऊन वेगवेगळे विषय घेऊन प्रवचन करत आहेत. कोणताही नवीन कार्यक्रम म्हटला की मनामध्ये भीती असते, कसं होणार, काय होणार. पण गेले 4 दिवस मी बघते अतिशय सुंदर अशी प्रवचनं करतायत. याच्या पुढेही असेच कार्यक्रम सुंदर होतील अशा मी शुभेच्छा देते. अध्यक्षांना मी सांगते की असेच महिलांना चान्स दिला तर अजून वेगवेगळ्या महिला याच्यात सहभागी होतील आणि अजून नवनवीन कार्यक्रम होतील अशी मी आशा बाळगते. तसंच सौ अमृता जोशी यांनी आज सुंदर प्रवचन केलं त्याबद्दल त्यांचे आभार. तसंच सौ श्रुती चितळे यांनी पण सुंदर निवेदन केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. मला धन्यवाद अध्यक्षा. अध्यक्षांना विनंती करते की श्रीचा प्रसाद व्याख्यातीला द्यावा. उद्याचा विषय मांडणार आहेत सौ सई समीर जोशी. विषय संत कानोपात्रा. इथे कार्यक्रम समाप्त झाला असं घोषित करते. प्रसाद घेतल्याशिवाय जागेवरनं कोणी उठू नये.